संघ ज्या गोरसई नावाचा दबदबा संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटला आहे, ज्या गोरसई संघाच्या नावाचा दबदबा अनेक मोठमोठ्या संघांवरती ज्या नावाची प्रेशर असते, तोच गावाचा संघ आपण पाहतो ज्या ठिकाणी गोरसई हे संघ टॉस जिंकलाय कवा टीमने आणि फिल्डिंग करायचा निर्णय घेतला 2 षटकांचा तो सामना. परंतु कालची ती चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच आणि ऑनफिल्ड अंपायर दत्ता गवारी आणि जगताप सर आपण या गोष्टीकडे लक्ष द्या की जास्त वेळ होऊ द्यायचा नाही. प्रत्येक क्षणावरती कोणत्या प्रकारची मीटिंग नको, वॉर्निंग आपण द्यायची आहे. सामन्याला इथं सुरुवात केली. गोलंदाजी ट्रॅक होती तनय समोर सिक्सर किंग ओमकार विषेक फलंदाजीसाठी मागच्या मॅच मध्ये 5 मध्ये 5 षटक्यात ठोकणारा फलंदाज. हॅट्रिक साठी पुन्हा 500 रुपयाचा प्राइस. संदीपजी पाटील यांच्या वतीने हॅट्रिक साठी 500 रुपयाचा प्राइस. या अगोदर ते प्राइस मिळवलं देखील ओमकारने. समोर आता तनय आणि त्याच्या समोर ओमकार विषय. पहिलाच बॉल दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले गेम ऑन. पहिल्या चेंडूला सुरुवात इथनं केली जाईल. पहिल्याच बॉलवरती आक्रमणाला सुरुवात, परंतु गॅप सिलेक्शन आहे. चेंडू एक टप्प्याखेर सीमा पार बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. हा दर्जेदार चौकार. चला मॅच स्पीडअप करायची आहे. चौकार आला ओमकार विषयच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती. जिथनं मागचा मॅच मध्ये थांबला होता तिथनं पुन्हा या मॅचला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडू चौकार. खोलात टाकण्याचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु परफेक्ट साठी यॉर्कर. पंचांवरती दबाव होण्याचा प्रयत्न करू नका गोरसई हे संघ. अंपायर डिसिजनचा फायनल अँड लास्ट डिसिजन असेल, सो कोणत्याही प्रकारे पंचांवरती दबाव होण्याचा प्रयत्न करू नका. एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू नाहीये, सो गोरसई हे संघ. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना आहे, पंचांचा निर्णय योग्यच असेल आणि त्या स्वीकार आपल्याला करावा लागेल. चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच. हरेश खेळणे चला जास्त पण वेळ घेऊ नका. एक चौकारानंतर लगेचच तिथनं चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न. अगदी फुलालेंचा लाऊड अपील होती, परंतु तिथं पंचांनी सांगितलं इट्स अ नॉट आउट. आणि यातनं पुन्हा आता ओमकार विषय खेळताना पाहायला मिळेल. तनयने आज जबरदस्त परफॉर्मन्स संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलाय गोलंदाजीमध्ये. इथे समोर होण्याचा प्रयत्न मिस. सामी फटका क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. फलंदाज ओमकार विषय बाद. मॅचची गोल्डन विकेट आली आणि मॅचची हवा काढणारे विकेट ओमकार विषय बाद. ओमकार विशेषी विकेट इथनं गेली आहे, परंतु सध्या धावा आहेत फक्त 4. जिथनं 3 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा, एक चौकार आला आणि त्यानंतर मग केलेला कमबॅक गोलंदाज तनयच्या माध्यमातून. आज गोरसई हे संघ लक फॅक्टर त्यांचा ऑन आहे. पिवळी संघाचा देखील लक फॅक्टर ऑन. आणि आज या 2 संघांमध्ये लक फॅक्टर आता जास्त कोणाच्या बाजूने राहील ते पाहावं लागेल. आता सध्या तरी पाहिलं तर मग आता या 2 संघांमध्ये लढत क्वालिफायरचा सामना, त्यानंतर मग तिथनं सामना असेल. लेग स्टिक मिस होणारा चेंडू पाहिला. व्हाईट बॉल आला. एक्स्ट्रा रन इथनं ऍड होईल. सेमीफायनल क्रमांक 1 चा पहिला सामना जिथनं पाहायला मिळेल. एकविरा स्पोर्ट्स 5च्या पुरांताच्या विपक्षामध्ये अक्षय 11 कवाड असा हा सामना असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस सामिंग आहे, परंतु चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाश वारगडेच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार चौकार. वन ऑफ द ग्रेट टूर्नामेंट आणि सक्सेसफुली टूर्नामेंट प्रेझेंट बाय जय हनुमान स्पोर्ट्स सावरोली
आणि सावरेकरांच्या स्वप्नातील स्वप्नपूर्ती आज संपन्न होताना आपण पाहतोय. क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा जिथं आपण पाहतोय 5 संघ आज इथे इंटर होतील. ज्या पात्र ठरतील बक्षीस पात्र फेरीमध्ये त्यातील 5वा संघ आज मिळेल. सबमरीन चेंडू पाहायला मिळाला, पडल्यांदा खाली राहिला. इथनं डॉट बॉलला षटक कंप्लीट झालंय पहिलं आणि तिथनं धावा आहे धाव फलकावरती 9 धावा. 2 चौकार, 1 सिंगल आली, वाईटची आली होती, बाकी सर्व डॉट पाहायला मिळाले. चला टीम मीटिंग घेऊ नका. गोरसे ये संघ, जय बजरंग गोरसे ये संघ. 9 धावा. शेवटचा बॉल अजून बाकी आहे. 5च चेंडू झाले ना. 1 बॉल शिल्लक आहे या षटक्यामधील. 9 धावा, 9 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. परंतु ओमकार विशेषची महत्वाची विकेट इथनं गेली आहे. शेवटचा बॉलवरती पुन्हा आता स्टिअर केलं, ऑन साईडला टर्न केलंय. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वेगाने आले, तिथनं सिंगल धाव आली आहे. टेन रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. जयराम स्पोर्ट्स पिवळी संघ 10 धावा. लगेच दुसऱ्या षटकाला गोलंदाजीतनं पाहायला मिळेल. गोलंदाज ट्रॅकवरती पंकज येतोय. साने देखील आज प्रभावित कामगिरी केली आहे. अष्टपैलू खेळाडू, एक अतिशय परिपूर्ण खेळाडू पाहायला मिळाला. इथं ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आलेत वेगाने, तिथं सिंगल धाव कंप्लीट. 11 धावसंख्या इथनं पाहायला मिळते. 11 रन्स, 11 धावा. धनंजय गिरासे हा चेंडूला सोडून दिलाय. पाहणी करतायत की इथनं व्हाईट बॉल आलाय. धनंजय गिरासे त्याच्याकडे क्षमता आहे, परंतु इथं आतापर्यंत धावा आपण पाहतोय 12 धावा. उडवलाय चेंडू जाईल स्टँड अँड डिस्पॅच. षटकार धनंजय गिरासेच्या पाठमधून आलेला हा कणकणीत दर्जेदार षटकार. 18 धावा, 18 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. काय बॅटिंग सुरू आहे जयराम स्मृती पिवळी टीमची. ओमकार विषय इथनं बाद झाल्यानंतर लगेच तिथनं चौकार त्यांना धनंजय गिरासेच्या पाठमधून आलेला हा षटकार. आक्रमक बॅटिंग सध्या सुरू आहे. जयराम स्मृती पिवळी संघ जबरदस्त इथनं बॅटिंग करतो. 18 धावा. हा चेंडू देखील कुठेतरी प्रेशर आणि प्रेशर सध्या मनावरती दडपणाचं घर झालं निर्माण. व्हाईट बॉल. रिव्ह्यूची मागणी केली आहेत ना. तिसऱ्या पंचाची इथं मागणी केली आहे, परंतु आपण पाहणी केली जाईल इथं व्हाईट बॉल आहे की नाही हे चेक केलं जाईल. पंचाने तर फेर डिलिव्हरी इथं घोषित केली आहे.
गोरसे हे संघ शांतता ठेवा मैदानामध्ये, तुम्हाला योग्य निर्णयच भेटेल. बाकी संघ आयोजक करतात तिथे योग्य निर्णय तुम्हाला भेटेलच. आर्ग्युमेंट कोणत्याही प्रकारची स्वीकार केली जाणार नाही इथे. त्यांचा निर्णय चुकीचा आहे पंचांचा. काय करा तुम्हाला एक निर्णय त्यांना देतो द्या, तुम्ही कशाला तुमचा निर्णय कशाला घेता? आर्ग्युमेंट देता. इतना धावसंख्या आहे 18 धावा. बॅटची इनसाइड एज घेतली आणि तिथनं डॉट बॉल आलाय. टॉस कंप्लीट झालाय या इक्वेरा स्पोर्ट्स 5 विपक्षामध्ये अक्षय 11 कवाड संघ. हा शेड्यू देखील अगदी पाहिलं तर एक्स्ट्रा बाउन्स होण्याचा प्रयत्न, दिशेवरती नियंत्रण नाहीये. व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा धावीतनं ऍड होईल. 19 धावा. 19 धावा. पंकजने गोलंदाजी तर आतापर्यंत चांगली केली आहे, परंतु तिथनं व्हाईट बॉल देखील पाहायला मिळालेत. इथे शॉटम पूल केलाय, परंतु फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. फलंदाज बाद. आकाश येतो नवीन फलंदाज. आकाश येतो नवीन फलंदाज. लवा फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केल्या, तिथनं लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपत. दुसऱ्याचा प्रयत्न 200 धावेतनं कंप्लीट होईल की नाही, परंतु पंच सांगतात इट्स अ नॉट आउट. तिसऱ्याचा प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. 2 धावा इथनं आल्यात. 21 धावा आणि 22 धावांचं लक्ष आहे. फिल्डिंग लावून घेतलं, नॉट आउट आहे. 2 धावा इथनं कंप्लीट झाले. तिसऱ्याचा फलंदाज इथनं बाद झालाय. एकवीस धावा झाल्यात. 22चं टार्गेट इथनं सेट केलंय. चला पिवळी संघ वेळ नाही जास्त घेता, आपण फिल्डिंग लावून घ्या. नेक्स्ट मॅच साठी लगेच
कवाड संघ आपण रेडी राहा फिल्डिंगसाठी आणि पाचच्या संघ आपण बॅटिंगसाठी तयार राहायचं आहे. पहिल्या श्रेणीवरती षटकार आलाय फलंदाज केतनच्या बॅटमधनं. केतनने आज जबरदस्त परफॉर्मन्स केलाय. पहिल्या श्रेणीतील षटकार केतनने आतापर्यंत सर्वांना प्रभावितपणे कामगिरी करणारा परफॉर्मन्स दाखवलाय. षटकार आला इथनं 22चं टार्गेट पहिल्याच बॉल होते षटकार. इथनं आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये धावा करायचा आहे. तब्बल 16 धावांची आवश्यकता असेल. इथे देखील फटका अजून एक चांगला आहे. अजून एक स्टँड अँड डिस्पॅच. 2 बॉल मध्ये 2 षटकार. तब्बल 22 केले आहेत. त्यामध्ये 2 श्रेणीमध्ये 12 आल्यात. गोरसई हे संघ आज ज्यांची हुकूमतच पाहायला मिळाल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. संघ कोणताही असो त्यांच्यावरती हुकूमत पेश करण्यासाठी जय बजरंग गोरसई या संघाने कोणतीच कमतरता ठेवलेली नाही. आजच्या दिवसामध्ये काही जबरदस्त परफॉर्मन्स. वा सुपर परफॉर्मन्स पाहायला मिळाला. तिसरा देखील आला. 3 मध्ये 3 षटकार. पंकज ऑन फायर. काय केतनच्या बॅटमध्ये 3 मध्ये 3 षटकार. हॅट्रिक कंप्लीट आणि अक्षरशः पेवडी संघाचा अक्षरशः कंबरड मोडून टाकले. 3 षटकार आणि तब्बल 22 करायच्या होत्या. त्यामध्ये आला 3 मध्ये 3 षटकार 18 धावा. केतनच्या बॅटमधून 3 षटकार. काय बॅटिंग केली. वा सुपर सुपर परफॉर्मन्स. आउटस्टँडिंग बॅटिंग सध्या करत असताना 3 मध्ये 3 षटकार. फक्त 4 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 4 धावा. क्लीन बोल्ट. अखेर 4थ्या चेंडूवरती फलंदाज बाद. हे चेंडू ठेवणं गरजेचं होतं परंतु केतनने काय बॅटिंग केली आहे. सुपर परफॉर्मन्स. चार धावांची आवश्यकता. इथनं बॉल आहेत आता 8 बॉल 4 ची आवश्यकता. 1 फटका जय बजरंग गोरसई हे संघाला क्वालिफाय मध्ये धडक देऊ शकेल. जय बजरंग गोरसई हे संघ त्यांचा परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये अतिशय लाजवाबच राहिलाय. पहिल्या चेंडूमध्ये शॉट पुल केलाय. पॉवरफुल आणि संघ झालाय क्वालिफायच्या दिवसामधील. जय बजरंग गोरसई हे संघ सुपर 5 मध्ये दाखल होणारा 5वा संघ ठरलाय. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या.